लाडक्या बहिणींचा एप्रिल महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागलाय। मात्र हा हप्ता 1500 वरून 2100 रुपये कधी होणार याकडे महिला डोळे लावून बसल्यात। मात्र अशा वेळी मंत्री शिरसाटांनी केलेल्या एका वक्तव्यानं या लाडक्या बहिणींच्या आशा मावळल्यात। पाहूयात। 2100 रुपये लाडक्या बहिणींना देणं अशक्य। मंत्री संजय शिरसाटांच्या विधानानं पुन्हा वाद। 1500 चे 2100 रुपये करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे। 2100 रुपये कधी देणार जाहीर करा, ठाकरे गटाची मागणी। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांसह महायुतीसाठी डोकेदुखी ठरू लागल्याचं दिसतंय। त्यात आपल्या खात्यातील निधी आपल्याशी कोणतीही चर्चा न करता लाडक्या बहिणींसाठी वळवण्यावरून नाराज झालेले सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आता नवीन विधान केलंय। महायुतीनं निवडणुकीवेळी आश्वासन दिलं होतं, मात्र त्याप्रमाणे लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देणं अशक्य असल्याचं शिरसाट म्हणाले। ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल आणि याचा आर्थिक भार राज्याच्या तिजोरीवर पडत असल्याची कबुलीच शिरसाट यांनी दिली आहे। 1500 चे 2100 रुपये करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे, परंतु त्याचा अनेक लोक वेगळ्या अर्थाने भाव करतात। काही योजना बंद होणार का, याला पैसे कमी मिळतात का, नाही, त्याला पैसे आम्ही परिपूर्ण देणार आहोत। जे कमिटमेंट आहे आमची ती कमिटमेंट आम्ही पूर्ण करणार आहोत। आता राज्याच्या आर्थिक याच्यावर जो भार आलेला आहे त्यासाठी पर्याय वेगवेगळे आहेत। भले कर्ज काढावं लागेल, परंतु आम्हाला त्या लाडक्या बहीण योजनेला बंद करता येणार नाही, हे तेवढी वस्तुस्थिती आहे। 2100 रुपये मिळणार का आगामी काळात? आता सध्याला 1500 रुपये मिळतील एवढं नक्की। शिवसेना नेते आणि मंत्री शिरसाटांच्या या विधानानंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय। महायुतीला निवडून देणाऱ्या महिलाही आता सरकारला खोटारडा म्हणायला लागल्यात, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली आहे। तुम्ही आम्हाला फक्त जिंकून द्या, 2100 रुपये देतो, ते कधी देणार त्याचं उत्तर द्या। ते महिलांना 2100 रुपये कधी देणार? आणि देत असताना जनतेला कळलं पाहिजे की त्या महिलांचा हक्क त्या फंड म्हणजे ते जे फंड बुक होतो मग ह्या खात्यातून काढून दिले म्हणजे तुम्ही पूर्णतः महिलांना सक्षम नाहीच आहे। आज मिळाले तर मिळाले, उद्या नाही मिळणार। तर महिलांचं अशी घोर फसवणूक करू नये। आणि त्यामुळे सामान्य महिलांच्या आता तोंडातून यायला लागलंय की आम्हाला खोटारडं सरकार, हे आम्हाला फसवणारं सरकार आता वाटायला लागले। इतकंच नाही तर महापालिका निवडणुका झाल्यावर ही लाडकी बहिणी योजना बंद पडण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे। दिलेली वचनं पूर्ण करा, जेणेकरून महिला तुमचा वाट बघतायत या सगळ्या गोष्टीला। उद्या महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर तर सपशेल बंद होईल असं आता महिलांना भीती वाटू लागली आहे। शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसनेही लाडकी बहीण योजनेवरून महायुतीवर निशाणा साधलाय। मागासवर्गीयांचा निधी पळवण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली का, असा सवालच विजय वडेट्टीवार यांनी केला। पैसे कुठून आणायचे तो सरकारचा प्रश्न आहे। कशाला झक मारायला तुम्ही आश्वासन दिलं शेतकऱ्यांना आणि लाडक्या बहिणींना 2100 देतो म्हणून? तुमची कुवत नव्हती, तुमची जाणत नव्हती, तुमच्याकडे ती परिस्थिती नव्हती, कशाच्या भरोशावर दिलं? सत्तेमध्येच होतात तुम्ही, तुम्हाला आर्थिक परिस्थितीची जाणीव होती। याचा अर्थ काय? मागासवर्गीयांचे पैसे पळवाल, मागासवर्गीयांचा निधी पळवाल तुम्ही, आणि मागासवर्गीयांचा हक्काचा निधी अशा पद्धतीनं वळवण्यासाठी योजना आणली काय? तुम्हाला कारण इतर बाकीतून पैसे इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये कमवण्याचा जो धंदा चालला आहे, अनावश्यक ठिकाणी पैसे खर्च होत आहे, ते बंद करा, तिथून काढा निधी। विरोधकांच्या या चौफेर टीकेनंतर भाजपनं सारवासारव केली आहे। निवडणुकीत दिलेलं आश्वासन पूर्ण करू अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। आम्ही लाडक्या बहिणीला 2100 रुपये देऊ, कर्ज माफ करू, शेतकऱ्याला 12 दिवसांनी वीज देऊ, असे अनेक आम्ही संकल्प केले आहे। आणि शेवटी संकल्प केल्यावर ते संकल्प पूर्ण करण्याकरता जो काळ असतो तो 1800 दिवस काळ असतो, 5 वर्ष। या काळामध्ये तुम्हाला जे देणं द्यावं लागतं ते तुमच्या संकल्पात जर तुम्ही दिलं नाही तर लोक तुम्हाला प्रश्न विचारतील 5 वर्षानंतर। आमचं सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार, एकही संकल्प सोडणार नाही। आम्ही घेतलेला संकल्प पूर्ण करू। हा तर आला प्रश्न पैशाचा। शेवटी ही गोष्ट खरी आहे, सारं सोंग करता येतं, पैशाचं सोंग करता येत नाही।
पण त्याकरता आता आम्हाला काही उत्पन्नाचे सोर्सेस वाढवावे लागतील, काही त्या ठिकाणी अजून आम्हाला केंद्र सरकारची मदत घ्यावी लागेल. बावनकुळे जरी संकल्पपूर्तीचं आश्वासन देत असले तरी लाडकी बहीण योजनेचा मोती सध्या महायुतीच्या नाकाला जड होऊ लागलाय हे उघड सत्य आहे. त्याबद्दलची नाराजी आता मित्रपक्षच आणि खास करून शिवसेना शिंदे गट बोलून दाखवू लागलाय. तेव्हा लाडक्या बहिणींवरून महायुतीतल्या मित्रांमधला वादही वाढत चाललाय. या सगळ्यात खरंच लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये कधी मिळणार याचं उत्तर मात्र सध्या कुणाकडेच नाही. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.